फिक्स पे है भारी. सामने ते होणार आहे सुरुवात. अभी दाभाडे मावळचा एक रायझिंग स्टार, दुसऱ्या बाजूला राम यादव, नॉन स्ट्राइक एंडला ऋषिकेश बॉलर तयार. पहिला बॉल आणि पहिला चेंडू स्विच हिट अगदी मैदानामध्ये करण्याचा ते प्रयत्न केला रामने. कुठल्या प्रकारचे आपण पाहतोय मैदानात धावजी मैदानामध्ये येणार नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला आतापर्यंत जो बघायला मिळेल. या मैदानाने खऱ्या अर्थानं अनेक रंग उधळलेत. या मैदानाने खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये अनेक रेकॉर्ड आपण होताना बघितलेले आहेत. राम स्ट्रायकन तयार असेल. 8 षटकाची मॅच आहे. आठव्या बॅटने चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल. चेंडू चाललाय तिथे सीमारेषेच्या पाय डीप मिड विकेट मध्ये. स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा हा खणखणीत चौकार. आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. राम यादव स्ट्रायकर तयार असेल. अभि दाभाडेचा पुढचा बॉल. ओहो आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारे पण मैदानात आतापर्यंत एक ऑब्झर्व जरूर आपण केले की गुडलेन स्पॉट वरती टाकल्यानंतर चेंडू ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि जर चेंडूवरती तुम्ही जर बोटं फिरवली तर कुठेतरी गोलंदाजांचा बोलबाला या विकेटवरती आपण पाहतोय. बॉलर तयार. पुण्यात अभि दाभाडे 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. मनोज दाभाडे डाऊन दी बॉल. विकेटचं होणारे पतन. पहिला मोहरा डगआउटच्या दिशेने. अगं फक्त भोळा घालून बाळा सुखाचं ठेव गयाना कसं अगं ला 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 ला. आपण हे स्क्रीनवरती बघतोय आमचे देहूरोडचे मायकल जॅक्सन जे आज मात्र तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत आणि सकाळ सत्रामध्ये स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने त्यांचा यथोचित असा सन्मान केलाय. या व्यक्तीसाठी जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एक वेगळी क्रेज मावळ तालुक्यामध्ये सध्या व्हायरल होणारी व्यक्ती आहे मायकल जॅक्सन. पण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. खिचून मारण्याचा प्रयत्न राम यादवचा राहिला आणि मनोज दाभाडे अगदी सहज चेंडूच्या खाली पोहोचले. कुठल्या प्रकारची चुकी नाही आणि तिथे यश मिळवलं. पहिलं मोहरा मैदानामध्ये बाद झालेला आहे. नवीन बॅटर आता बघायचे मैदानात दाखल ते होणार आहे. तो अक्षय येवते स्ट्रायकन तयार. अभि दाभाडेचा पुढचा बॉल. ओ हो अक्षय येवते साठी काय चेंडू टाकला यावेळेस मैदानामध्ये अभि दाभाडेने. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर अभि दाभाडेने स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. एक वेगळं स्किल त्याने मात्र स्वतःला आत्मसात केलेलं आहे. त्याने ओळखलं की फक्त पेस गती असून मात्र आपल्याला चालणार नाही. आपल्याला व्हेरिएशन देखील आता आपल्या गोलंदाजीमध्ये आणावं लागणार आहे आणि ते अभि दाभाडेने करून दाखवलेलं आहे. अक्षय येवते पुन्हा बघायचं. स्ट्रायकर तयार असेल मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये अभि दाभाडे उजव्याताना मारा करतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नकार. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 5 धावा ज्या धावफलकावरती असणार त्यामध्ये एक चौकार देखील आलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट्स आयोजित स्वराज्य चषक मावळ तालुक्याची एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून मात्र ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिले जातं मावळचा वर्ल्ड कप आपण ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला संबोधतो ना प्रेक्षक राजाची अलोट गर्दी धरती प्रेक्षक या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावरती घेतात. ती स्पर्धा म्हटलं की स्वराज्य चषक. आज या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची पावलं आता मात्र या मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. नतू दाभाडे षटक क्रमांकावर बघायचं यावेळेस दुसरं घेऊन मैदानामध्ये तयार असेल. अनुभव नतू दाभाडे यांच्याकडे प्रचंड मोठा आहे आणि मला वाटतं इतिहास फक्त आतापर्यंत D11 संघाने रचला. 8 पर्वांमध्ये एक पर्व मानाचं करंडक हातामध्ये मिरवणारा
D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी अर्थात स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडीचा संघ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. राऊंड द विकेट नतू दाभाडे. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल चेंडूला मात्र खोदून काढलाय तिथे. ओ तिथे थोडेसे फंबल झाले जय आणि चेंडू मात्र तिथे सीमारच्या बाहेर. हा चौकार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस आता मात्र मिड ऑनला क्लिअर करत लॉंग ऑनला चेंडू आपण मागतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. मात्र जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर हा चेंडू यावेळेस मैदानात बघायचंय. लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामन्याकडे जायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. चौकार षटकारांची बौछार मात्र आपण इथे निश्चितप्रमाणे स्टार्ट केलाय मैदानाच्या मध्ये. अक्षय येवतेने आक्रमण चढवलं यावेळेस. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणार थोडासा बदल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा लॉंग बॅक्सचा कव्हर आहे. त्याचबरोबर पाहतोय लॉंगनच्या दिशेने खेळाडू मात्र तैनात आहे. नतू दाभाडे पुन्हा एकदा बघायचं आहे. अनुभव यांच्याकडे प्रचंड मोठा आहे आणि त्या अनुभवाने निश्चितप्रमाणे आज मैदान गाजवण्यासाठी प्रत्येकाने इथे दंड ठोपटलेले आहेत. हा ट्रॅकर बॉल होता यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला बीट करत चेंडू आपण पाहतोय चाललाय डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गेलं तर चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला डी आदेश ठाकूर. आपण पाहायला गेले तर निश्चितप्रमाणे मावलचे एक स्टार डीजे ऑपरेटर आहेत. ओहो आता मात्र व्हेरिएशन हे करायचंय. हे करावं लागणार आहे नथू दाभाडे यांना. डॉट बॉल आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळेल. संघाचं वाढतं धावफलक स्कोर कार्डकडे मी तुम्हाला ती घेऊन जातोय. 23 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवले गेल्या. षटक क्रमांक आपण बघतोय ते दुसरं षटक इथे प्रगती पथावर असताना 8 षटकाची मॅच. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण इथे मैदानामध्ये बघतोय नथू दाभाडे यांच्या हातामध्ये. ओहो आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतं पहिल्या 4 चेंडूंवरती टप्पे सापडले नाही परंतु शेवटचे 2 चेंडू ते डॉट येताना देखील बघायला मिळाले. परंतु अक्षय युतीचं कौतुक आहे. 2 चौकार 1 षटकार त्यानंतर पुन्हा एक खेळलेला चौकार. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे बघितले गेले तर 23 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. दोन षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 23 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा संघाचे कॅप्टन संघ नायक मनोज दाभाडे राईट आर्म राऊंड द विकेट.
पहिल्याच बॉल खुलवट टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट आपण पाहतोय. खेळलेला स्ट्रोक आशिष दाभाडे. वाढव क्षेत्ररक्षण. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले आशिष दाभाडेने. क्रिकेट राहिलं नाहीये. कधी कधी चांगला मैदानामध्ये बघितलं तर आशिषने पायाच्या साईने मात्र चेंडूला तिथे थांबवला. ऋषिकेश कदम आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. चांगले एफर्ट्स आपण पाहतोय इथे दाखवले आशिष दाभाडेने. पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल तिथे मात्र नतू दाभाडे शरास्ता कव्हरला. मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. कुठल्याही प्रकारची मात्र धाव आता जी येणार नाहीये. संघाची धावसंख्या पंचवीस धावा फलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. आता मात्र अगदी मनगटच्या साह्याने वळवलेला चेंडू जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक मिड विकेटवरून अबी दाभाडे चेंडूला कव्हर करेल. चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स एका धावेसाठी मात्र निश्चितपणे आता ढी11 संघ जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे कमबॅक करण्याची तयारी मात्र या संघाने देखील दाखवली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याच्या मैदानात बघायचं यावेळेस मनोज दाभाडे. अगदी नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक आपण पाहतोय ते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली. यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि तिथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहिले गेले तर चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. मोठा स्ट्रोक इनसाइड आउट. बॅटचा फेस ओपन केलाय अक्षय दाभाडे. राहिले फार दूरवर. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. पलीकडच्या बाजूला एक टू व्हीलर स्प्लेंडर गाडी आहे. त्या टू व्हीलर गाडी मालकांना विनंती असणार ती गाडी थोडीशी बाजूला करून घ्या. तिथून तुम्हाला आपण रोजच विनंती करतोय. विनंती असणार ती गाडी तिथून बाजूला करून घ्या. पुढे त्या खुलवट टप्प्याचा बॉल जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि 2 धावा यावेळेस मैदानामध्ये आपण बघतोय घेतल्या जाणार आहेत. 2 धावा इथे येतील. षटक क्रमांक बघायचा यावेळेस संपलं जाईल. ते तिसरं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये आपण बघतोय संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव. हे करू नको तू लेट्या उठ्याव. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव. करू नको तू लेट्या उठ्याव. कधी बी कुठं बी येऊन फिरार जाग्यावरती येणार. संपलं जाणार आहे. ती तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अक्षय होते 11 चेंडूमध्ये 31 धावा तो बनवतोय. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूमध्ये 3 धावा त्यानेही बनवलेल्या आहेत. नतू दाभाडे षटक क्रमांक 4 मैदानामध्ये घेऊन आलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे होता. यावेळेस मैदानामध्ये बघायचे चेंडू मात्र अगदी त्या गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती आहे. स्प्लेंडर गाडी धन्यवाद अण्णा. मैदानाच्या मध्ये आता बघायचं यावेळेस आताची 1 धाव इथे मात्र मैदानामध्ये जी येणार आहे. अक्षय येवते आता मात्र स्ट्राईक ऑन तयार आहे. आज अक्षय येवतेने खऱ्या अर्थानं जबाबदारी जी आपण पाहतो निश्चितपणे आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. कारण चांगली बॅटिंग मात्र तो करतोय. 11 चेंडूमध्ये 31 धावा त्याने वैयक्तिक बनवलेले आहेत. यावेळेस पुन्हा बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेत आहे. बघायचे अक्षय दाभाडे डाऊन दी बॉल. विकेट आली. मोठी विकेट. जो खेळाडू सेट झाला ना त्याला डगआउटचा रस्ता दाखवलाय नतू दाभाडे यांनी.
तुझं पैंजण वाजतंय पायात हसती गोड गालात रंगून गेलो प्रेमात नाचायला लागलो जोमात नाचता नाचता हसता हसता टाकू नको सडाव नाचता नाचता हसता हसता टाकू नको सडाव SR आज मला वाटतं आमचे आदेश सर मायकल जॅक्सनच्या डान्स मध्ये दंग झालेत. नवीन बॅटर शुगन कुमार मैदानामध्ये आपण पाहतो दाखल होणार आहेत. फ्लोअरफुल टॉस होता यावेळेस हलक्या त्यानं मात्र आपण पाहतोय फक्त ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. लंगाच्या दिशेने आपण पाहतोय जे चेंडू ते कव्हर करेल. त्यानंतर आलेली सिंगल आहे. एक धावी ती आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितले गेले तर 40 धावा च्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी जरूर राहिली नव्हती दाभाडे, परंतु त्यांना माहिती कमबॅक कसं करायचं आणि कमबॅक कुठूनही करता येतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये अक्षय दाभाडे आहेत फार दूरवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा षटकार आहे. षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला या षटकाराने आता संघाचं वाढतं धावफलक 46 धावा. रिव्हर्स पुल्स दाखवलं मात्र आपण पाहतो ऋषिकेश जाधवडे यावेळेस फॉलिंग स्वीप केल्याचा मैदानामध्ये प्रयत्न जरूर बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूची फेकी होतीये आणि आपण बघतो ना आज टीम मध्ये इन कोण आहेत. स्वप्नील दाभाडे आणि मला वाटतं D11 संघाचे बाळाभाऊंनी त्यांना एक चांगलं नाव सुचवलंय छोटा रावण. स्वप्नील दाभाडे कारण रावण म्हटलं की तर सध्या हिंद केसरी आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला चेंडूने उंची घेतली आहे. लांबी आहे का नाहीये. अभि दाभाडे आहे चेंडूच्या खाली. हा आत्मविश्वास हा अनुभव दाखवल्यानं तू दाभाडे यांनी विकेट मिळवली आहे. हो शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. इथे पण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे विकेट येताना पाहायला मिळाली. नतू दाभाडे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना थोडेसे महागडे जरूर राहिले, परंतु या षटकामध्ये आल्यानंतर त्यांनी 2 विकेट मिळवल्यात. 3 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 47 धावा आणि नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानात दाखल होणार आहेत. संघाचे कॅप्टन शुभम कदम, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. ही जोडी आता मैदानाच्या मध्ये जी असणार आहे. सर्वेच्या निमित्ताने आपण पाहतोय सन्माननीय बाळाभाऊ वल्लेकर हे देखील असणे उपस्थित होत आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक पोपटरावजी शिंदे साहेब हे देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. खरं तर या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचण्यासाठी या स्पर्धेला सन्माननीय कलिदाजी दमनकर, देवीदाजी कारके हे मान्यवर देखील आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आशिष दाभाडे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. पहिलाच बॉल कट केलाय बॉलला डीप कव्हरच्या दिशेने. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ती घेतली जाणार आहे. एक धावी ती आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता जर आपण पाहिले गेले तर स्कोर कार्डवरती धावा आहे ते 48 धावा. आतापर्यंत 207 चौकार आणि 147 षटकार या स्वराज्य चषकामध्ये या सीझन मध्ये आतापर्यंत लगावलेत खेळाडूंनी. चांगली अपडेट क्रिकलॅब.in माध्यमातून आपण निश्चितप्रमाणे अमितजी भुजबळ सर मात्र देत आहेत. आशिष दाभाडे उर्फ लाड्या राऊंड द विकेट. ओहो यावेळेस मात्र आज आपण पाहिलं तर आशिषचा एक वेगळाच स्ट्रेंथ आपण मैदानामध्ये बघतोय. अगदी 2-3 पावलाचा रनअप आहे. असं म्हणतात ना काळानुसार माणसामध्ये स्वतःमध्ये बदल होणं फार गरजेचं असतं. बदल ही काळाची गरज आहे आणि ते आशिषने आत्मसात केलेलं आहे. यापूर्वी आम्ही पहिलं लांब लांब रनअप असा आशिषचा असायचा, परंतु आता फक्त 2 ते 3 पावलाचा रनअप आहे. म्हणजे आशिषच्या खांद्यामध्ये चांगली पॉवर आहे हे मात्र तो सिद्ध करू शकतो. मोठा असो खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम चेंडू हवेत आहे. अभि दाभाडे
डाऊन दी बॉल, विकेट होणार आहे पतन. आला महाराजा सोबत बँड बाजा कोणी म्हणे आला यमराज करू दुनियेवर राज करा दुनियेवर राज. इथे पण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. चौथा फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये महादेव दीक्षित, मॅडी लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल. इथे मैदानाच्या मध्ये आता होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जाईल. डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट आहे, डीप कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे, डीप पॉइंट आहे. हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. आशिष दाभाडे स्वतः चेंडूच्या खाली होता. कॉटन बोल्टची संधी होती तिथे, परंतु झेल सुटलेला आहे. एक सिंगल इथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता संघाचा धावफलक जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्डवरती पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये बघायचंय. पुन्हा एकदा संधी होती खऱ्या अर्थानं आशिषला, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. आशिष दाभाडे पुण्याचा तयार असणारे आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 धावा फक्त खर्च केल्यात. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू तिथे जाईल, मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. धावफलकावरती 51 धावा आहेत. 5वं षटक इथे प्रगतीपथावर असताना बोला आतमध्ये काही आपले प्रेक्षक बसलेले आहेत, तिथे थोडस आपण सावधगिरीने तिथे बसायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचे राऊंड द विकेट. आशिष ओ यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बघायचे मैदानामध्ये यावेळेस पिनू चेंडू हातामध्ये आला नाही त्याच्या, तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक. आता मात्र आपण बघतोय ते मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 52 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय आशिषने जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आशिष दाभाडेची. 5 षटकांचा खेळ संपला, 52 धावा स्कोर कार्डवरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं ज्या प्रकारची सरासरी सुरू आहे ती 80+, 82 ते 85 पर्यंत हा संघ इथे धावफलकचा मजल मारू शकतो. परंतु या मैदानाचा रेकॉर्ड आहे आपण या मैदानावरती पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे 8 षटकांमध्ये शतक प्लस म्हणजे 100+ धावा सहजरित्या होऊ शकतात, कारण हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मैदान आहे. बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस आता मैदानामध्ये बघायचे जो घेतला जाणार आहे. आणि बॅटिंग पॉवर प्ले षटक आपण पाहतोय मैदानामध्ये घेऊन आले स्वतः संघाचे कॅप्टन मनोज दाभाडे. स्ट्राइक ऑन ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. यावेळेस मैदानामध्ये मोठा स्ट्रोक तर खेळलाय, चेंडू बघायचे डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा षटकार आहे. छेरन वाई डॅमेज झाला, बॉल फुटला, बॉल हरवला तर मात्र तुम्हाला नवीन बॉल आहे. लोअर फुल टॉस यावेळेस मैदानामध्ये बघायचे लॉंग ऑफला. आशिष दाभाडे चेंडू इथे कव्हर करेल. सिंगल इथे मैदानामध्ये आली, चेंडूची फेकी, धावबाची संधी आणि आता मात्र आपण बघतोय संघाची धावसंख्या मात्र चांगली फेकी. कदाचित आशिष दाभाडेचा प्रयत्न आहे की ऋषिकेशला जेवढ्यात लवकर डगआउटच्या दिशेने आपल्याला पाठवता येईल ना तेवढा प्रयत्न करायचा, कारण ऋषिकेशकडे देखील आपण पाहिलं तर आक्रमण करण्याची क्षमता आहे. 60 धावा स्कोर कार्डवर.
षटक क्रमांक 6. इथे मात्र आपण बघतोय प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याच्या मैदानाच्या मध्ये मनोज दाभाडे. राऊंड द विकेट इथे मैदानामध्ये मारा करेल. यावेळेस आता मात्र स्लॉट मधला चेंडू आणि उडवलाय बॉलला लॉंगॉनच्या दिशेने. षटकार आलाय 6 धाब्यांसाठी. नवीन बॉल घ्या, जर जुना आला तर ठीक. बॅटरनी एक बॉल चेक करून ठेवा तुम्ही. मैदानामध्ये बघायचं यावेळेस आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक 66 धावा ज्या मात्र आपण बघतोय स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस हा चेंडू मोठा असतो की ते खेळलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार आलाय. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्डवरती 70 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. 6वं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना ऋषिकेश पुन्हा तयार आहे. आपल्या 60व्या बॅटने मात्र चेंडू तिकडून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे काय झालंय, 2 पायांच्या मधोमध चेंडू मात्र निघून चाललाय. पुलाखालून पाणी निघून गेलंय. हा चौकार आलेला आहे. लागणार आहे तुम्हाला, कारण तुम्ही अशा प्रकारच्या धावा अशा प्रकारच्या जर चुका तुम्ही ती करत असाल तर निश्चितप्रमाणे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र तुम्ही टिकू शकणार नाही. परंतु बघायचं मनोज तयार आहे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वळण घेणारा बॉल होता. बॅटाने बॉल मध्ये संपर्क नाही. तिथे चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक किती स्थिर आहे. षटक क्रमांक बघायचे यावेळेस मैदानामध्ये संपलं जाणार आहे. ते 6 षटकांचा खेळ संपलाय. 74 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकामध्ये गेल्या पाहते 2 चौकार येताना आपल्याला बघायला मिळाले. ऋषिकेश आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये 37 धावा. यावर्षी जर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज एक 2 व्हीलर बाईक आहे. आणि त्याचबरोबर जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं आता मैदानाच्या मध्ये ते बघायचं यावेळेस पुन्हा एकदा आशिष दाभाडे हातामध्ये मात्र चेंडू ते सोपवलेला आहे. 74 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. महादेव दीक्षित आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश कदम ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. 8व्या बॅटने मॅडम मात्र चेंडू तिकडून काढला जाईल. मिड विकेटला अक्षय आहे. चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 75 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 75 रन, लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस हा चेंडू आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. यावेळेस ऋषिकेश साठी हाताळलाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या मात्र जी स्थिर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा मैदानामध्ये बघायचं यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फार मोठी अपील LBW विकेट. लेग बिफोर बीची शिकार परतावा लागेल ऋषिकेश कदमला.
इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 75 धावा जर आपण बघितले तर मैदानामध्ये धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. 5 पर्यंत आतापर्यंत बाद झाले आहेत नवीन बॅटर. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय दाखल होणार आहे ऋषी. मैदानामध्ये आपण 5 दाखल इथे होत आहेत. कट केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने अक्षय दाभाडे आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न जो इथे होणार नाहीये. आज आशिषचं विशेष कौतुक आहे. आज आशिषने आपण पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी नियंत्रण दाखवलं आणि म्हणतात आपण काळानुसार स्वतःमध्ये माणसाने बदल न केला ना तर निश्चितपणे हे जग मात्र तुमच्या प्रेमात पडतं. आणि आशिषने आपण पाहता ती 2-3 पावलाचं रणअप इथे ठेवलेलं आहे आणि त्या रणअप मध्ये चांगली गोलंदाजी त्याची बघायला मिळते. मोठा स्ट्रोक शरीराचा वेध घेणारा चेंडू चांगला चेंडू मैदानामध्ये. आशिष दाभाडे आज गोलंदाजी करत नाहीये. त्याने त्याचे गोलंदाजीच्या आगीचे निखारे या मैदानावरती पेश केलेत. डॉट बॉल आलेला आहे. 76 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आणि आता मात्र आशिष कॉटन बॉल झेल टिपतोय ते. चांगली गोलंदाजी आशिष दाभाडेची. मिळवल्याने अवघ्या 7 धावा मात्र त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आशिष दाभाडेची बघायला मिळाली यावेळेस. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि D11 संघाचं विशेष कौतुक आहे. अवघ्या 31 मिनिटांमध्ये या संघाने आपली 7 षटकं पूर्ण केलीत. एकही वाईड नाहीये, एकही नो बॉल नाहीये. काल मला वाटतं स्वराज्य स्पोर्ट्स संघाचं सगळ्यात मोठा वीक पॉइंट काय ठरला संघाला आपण पाहिले गेले तर काय ठरले तर एकाच इनिंग मध्ये 14 वाईड 6 षटकांमध्ये. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये घेऊन येईल आज मैदानामध्ये. बघायचंय अभि दाभाडे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे पुन्हा एकदा. अभि दाभाडे शेवटचं षटक घेऊन. पहिलाच बॉल अगदी हलक्यातून आपण पाहतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला खेळाडू आहे तिथे चेंडूची फेकी होईल. धावाची संधी आणि तिथे मैदानामध्ये आपण जर बघितले गेले तर इथे आलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा 78 धावा. बॉल तयार आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक आसमान दाखवलं. यावेळेस स्लॉगवरच्या षटकामध्ये षटकार आहे. एकच फक्त बैलगाडा शर्यत. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे एकदा षटकार येताना बघायला मिळाला. 84 धावा धावलकावर आहेत. पुण्याचा मोठा सोगती खेळून करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज दाभाडे. चेंडूची फेकी होईल आणि तिथे मात्र फेकी थोडीशी अपुरा पडतीये. तोपर्यंत इथे आलेल्या 2 धावा आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावलकावरती धावा ज्या आहेत 86 धावा 86 रन. शहाऐंशी धावा धावलकावरती 6 फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. आणि बॉलर तयार आहे. राऊंड द विकेट पुढे आहे दाबी. कट केल्या बॉलला शॉर्ट पॉइंटला तिथे मात्र झेल झालाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 7वा. एकच फक्त बैलगाडा शर्यत.
7 फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत इथे मैदानाच्या बाद झालेले 7 फलंदाज. स्कोर कार्ड वरती 86 धावा जे मात्र आपण बघतोय धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. आणि नवीन बॅटर जे मात्र आपण बघतोय याच्याकडे दाखल ते होणार आहेत. तुषार शिंदे नवीन बॅटर. 86 धावा स्कोर कार्ड वरती पुण्याचा बॉलर तयार आहे. त्यावेळेस ऑन साईडला चेंडू आपण बघतोय ती खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज दाभाडे चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत तिथे मैदानामध्ये आलेली 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे 88 या धावसंख्येवर. तुषार शिंदे आपण पाहिले गेले तर आज संघामध्ये इन आहेत आणि विशेष आपण पाहिले गेले तर आपल्या मावळकरांचा सार्थ अभिमान म्हणून तुषार शिंदे यांच्याकडे आम्ही बघतो. यावेळेस मोठा अस्त्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे तो तिथे अजित दाभाडे यांच्याकडून मात्र चुकी होतीये. मैदानामध्ये बघायचं यावेळेस विकेट जरूर येणार आहे. त्याचे मिळतील 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 90 धावा. 91 धाव्यांचा टार्गेट असणार आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 कोटेश्वरवाडी संघासमोर 91 धाव्यांचं आव्हान आहे. पहिला डाव संपलेला आहे आणि यानंतरची होणारी मॅच त्या सामन्याचा टॉस देखील आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये करायचा आहे. तर यानंतरचा होणारा सामना त्या सामन्याचा आपण 11 नंबर टोंबरेवाडी आणि राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे आपण टॉस साठी या. याच्याकडे दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असणार आहे की आपण टॉस साठी यायचंय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 हनुमान टोंबरेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बघतोय मैदानाच्या मध्ये 90 झाल्यात 91 बनवायचे आहेत आणि या 91 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये बघायचे कशा प्रकारे ते पूर्ण केल्या जाणार की नाही जाणार हे ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही मात्र पाहत राहा स्वराज्य चषक 2025 दिवस क्रमांक 4 आणि यानंतर ऐकूयात याच गावचे सुपुत्र आणि मावळचा एक गोडाबाज आदेश ठाकूर यांना. तोपर्यंत धन्यवाद.
त्रिवार असावा मानाचा मुजरा त्याकडे कल्याणचा श्रीमंताला. अखंड हिंदुस्थानचं दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नजरेतून अखंड हिंदुस्थानचं देखणं स्वप्न पाहिलं असं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहे. आणि ज्या महापुरुषाने हे स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती पेललं धर्मवीर राजे शिवशंभू छत्रपती ज्ञानियांची माऊली साधकांचे मायबाप संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज ग्रामदैवत पद्मावती देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उर्सेनगरीमध्ये आपण पाहतोय स्वराज्य चषक 2025 8व्या पर्वामध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामध्ये सामना क्रमांक पहिला मैदानात मध्ये पाहायला मिळाला. एका इनिंगचा डाव आपण पाहिलं मैदानात मध्ये संपला. दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत देत असताना पाहायला मिळाले. एका बाजूला आपण पाहतोय पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी तर दुसरीकडे आपण पाहिलं ऋतुजा 11 दत्तनगर. संघ मैदानात मध्ये आपण पाहिलं प्रथमतः बॅटिंग करत असताना 90 धावा बनवल्यात तर D11 संघासमोर तब्बल 91 धावांचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष तो डोंगर कशा प्रकारे पार केलं जाईल हे मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला मनोज दाभाडे आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नथू दाभाडे मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात मध्ये सेकंड इनिंग दुसऱ्या इनिंगच्या डावाला आपण पाहतोय मैदानात मध्ये सुरुवात होईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज मैदानात मध्ये शुभम आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळेल. शुभम कदमला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती आणि मावळ तालुक्यातील आपण पाहतोय रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आज मैदानात मध्ये काय कामगिरी केली जाईल त्याच्या गोलंदाजीतनं आपण पाहूयात. बॅटिंग करत असताना फारशी कामगिरी झाली नाही परंतु आता अष्टपैलू खेळाडूची कामगिरी आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी तो पार पाडतोय. आता गोलंदाजीमधून स्वतःला सिद्ध करावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि शुभम कदम गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय या ठिकाणी तयार असणार आहे. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी नथू दाभाडेला आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाचे असणारे आपण पाहिलं गेलं तर एक अनुभवी खेळाडू म्हणून सातत्याने या संघामध्ये कामगिरी केली आहे. बॅकफुटला आलेत पॉइंटला खेळायचा होता. पहिलाच बॉल मैदानात मध्ये आपण पाहतोय सुरेख आहे आणि पहिला बॉल डॉट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. स्वतःच्या संघासाठी आपण पाहतोय शुभम कडून एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य देखील आहे ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. हा चेंडू चाललाय नथू दाभाडेच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार काय गाड्या हो क्यों पास मैदानात मध्ये आपण पाहिलं पहिला डॉट बॉल नक्कीच आलाय परंतु त्यानंतर मैदानात मध्ये नथू दाभाडेने देखील स्वतःच्या संघासाठी सुरुवात केली. षटकाराने आपण पाहिलं संघाचं खातं खोललंय. अकाउंट त्या ठिकाणी मैदानात मध्ये ओपन केलंय. हा चेंडू क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. जशास तसं प्रत्युत्तर आणि मैदानात मध्ये बडी मछली जाल में नथू दाभाडे बॅक टू दी पवेलियन. अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी युगत मांडली युगत मांडली
ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या परी नथू दाभाडे बाद होताना पाहायला मिळालेत. एक षटकार नक्कीच आला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, फलंदाजाला बाद त्या ठिकाणी केलंय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये अक्षय दाभाडे दाखल होताना पाहायला मिळेल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्यासाठी डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत. एका गटाच्या मोबदल्यामध्ये चांगली चेंडू हाताळण्याचं काम आपण पाहतोय शुभम मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळतंय आणि चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज देखील या मैदानावरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. शॉर्ट पिच होता, समोरच्या दिशेला आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. सुगुन कुमार आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचेल आणि मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली. एका धावेने संघाचा धावफलक वाढताना पाहायला मिळेल. तब्बल जर पाहायला गेलं तर 91 धावांचा पाठलाग चालू असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 7 धावा षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट समीकरण या ठिकाणी धावफलकावरती नोंदवलं गेलंय. स्वराज्य चषक 2025 एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 4. आजचा 4था दिवस कोणता संघ गाजवताना पाहायला मिळेल हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. फुल टॉस होता, लोवर तिथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी देखील आहे आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये फक्त 1 धाव देऊन जाईल. एका धावेने संघाचा धावफलक वाढेल. तत्पूर्वी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या मैदानाच्या मध्ये संपलंय. 6 चेंडूचा डाव या ठिकाणी संपला आणि संघाचा धावफलक 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी यांच्या विरोधामध्ये 11 हनुमान ठोंबरेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आजचा पहिला सांगतो या स्पर्धेची नियमावली. इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि दिवसभराच्या सत्रामध्ये 4ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्या. इथे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि मनोज दाभाडेचा संपला खेळ. फलंदाज बाद. ठिकाणी फलंदाज इथे मनोज दाभाडे आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळतील. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. मावळ तालुक्याचा वंडर बॉय आणि बायकर्स मॅन म्हणून या खेळाडूची ओळख आहे तो आकाश दाभाडे मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. याच मैदानावरती आपण पाहतोय कित्येक सामने स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती त्यानं जिंकून दिलेत. ज्यावेळी आपण पाहिलं अप्पीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आकाश दाभाडेने ज्या खेळल्या त्या मैदानापासून आपण पाहिलं सुरुवात केली तर मैदानावरती आकाश दाभाडे पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतोय. खूप लहान वयात देखील आपण पाहतो हे मैदान आकाश दाभाडेने गाजवलंय. अप्पीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिलं आकाशने गाजवल्यात. त्यानंतर फुलपीच स्पर्धेमध्ये पदार्पण केलं आणि पुन्हा एकदा त्या जोशात आणि जल्लोषात पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. एक सिंगल त्या ठिकाणी आपण पाहतोय आली. आकाशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूला सन्मान त्या ठिकाणी दिला आणि आताच्या डिक्लेअर झोनकडे गेलाय. 2 धावा आहेत तिथे. डिक्लेअर झोनकडे गेलेला चेंडू 2 धावा त्या ठिकाणी आल्या. 2 धावेने संघाचा धावफलक वाढेल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. 10 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती असणार आहेत. उर्वरित 40 चेंडूचा डाव शिल्लक आहे. 81 धावेंची गरज. या आकाश दाभाडेमध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची. आकाशच्या बॅटवरती एकदा चेंडू यायला लागले की मैदानामध्ये आपण पाहिले किती लांब पल्ल्याचे षटकार तो खेळतो. आज मैदानामध्ये गरज आहे संघाला आकाशच्या बॅटिंगची. हा बॉल फक्त दिशा दिली आणि आकाशचा फेवरेट शॉट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू डीजे. चला इंदुरी संघाचा कॅप्टन टॉस साठी या. इथे षटकार आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आकाशसाठी. हा बॉल फक्त दिशा दिली आणि तिथे झेल सुटलाय. हा झेल सुटलाय की मॅच सुटली, कारण आकाश दाभाडे आपण पाहतोय मैदानात मध्ये या आधीच्या चेंडूवरती षटकार खेळलाय आणि आकाशचा झेल त्या ठिकाणी सुटला. जीवदान मिळालंय. आता ज्या जीवदानाचा फायदा घेणं गरजेचं आहे. आकाशचा झेल किती महागात पडू शकतो हे खेळाडूंना सांगण्याची गरज नाही, परंतु त्याप्रमाणे आता बॅटिंग मैदानात मध्ये गरजेची असणार आहे. अनस्ट्राईक खेळण्यासाठी आकाश पुन्हा एकदा. हा चेंडू देखील आपण पाहतोय वाईड आहे. अवंतर धावसंख्या त्या ठिकाणी खर्च केली आहे. अवंतर धावेच्या मदतीने संघाचा वाढता धाव फलक पुढे सरसवला जाईल. 17 धावा, 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. 38 चेंडू, 74 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. एक जीवदान किती महागात पडेल हे नक्कीच मैदानात मध्ये पाहायला मिळेल आणि नावाला साजेल अशी कामगिरी आकाशच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल का? चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा त्या ठिकाणी दिली. चांगली फिल्डिंग मैदानात मध्ये धावबाची संधी देखील होती, परंतु डायरेक्ट हिट आपण पाहतोय होऊ शकली नाही. कदाचित स्टंपच्या समोर आपण पाहतोय गोलंदाजाने चेंडू पकडला आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी कुठल्या प्रकारे धाव येऊ शकणार नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. D11 कोटेश्वरवाडी संघाला अजून देखील सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 37 चेंडू, 74 धावेंची गरज आहे. मॅच मैदानात आपण पाहतोय सामना क्रमांक 1 आजच्या दिवसामधला. हा चेंडू आपण पाहतोय स्वीप करायचा होता, परंतु डाव्या सीच्या पुन्हा एकदा बाहेर. हा येतोय व्हाईट बॉल. चला, पंचांचा डिसिजन फायनल आहे. वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय थोडासा उशिरा सामना या ठिकाणी चालू झाला आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली. एका इनिंगचा डाव आपण पाहिला. 91 धावांचा पाठलाग मैदानात मध्ये चालू आहे. 91 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानात मध्ये आपण पाहिले आकाशचा एक झेल देखील सुटला. 2 फलंदाज आतापर्यंत बाद देखील होताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू आहे. फुल टॉस होता. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे मात्र धावबाची संधी आहे आणि ती संधी देखील मैदानात मध्ये आपण पाहतोय. फलंदाज धावबाद आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. पंचांचा आपण पाहतोय या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल तर आहेच, परंतु आकाश दाभाडे धावबाद आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. आणि तिसरे पंच निर्णय नक्कीच कळवतील. त्याआधी आपण जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक मैदानात मध्ये दुसरा आपण पाहतोय शुगन कुमारच्या माध्यमातून मैदानात मध्ये टाकलं जात आहे. त्याआधी जर पाहिलं गेलं तर नॉट आउट, बॅट्समन सेफ आणि हा चेंडू मैदानात मध्ये बॅट्समन सेफ आहे. धाव पळून पूर्ण केली आहे. आताचा नो बॉल आहे. फ्री हिट ऑन. आता फ्री हिट चेंडूवरती काय कामगिरी केली जाईल? शेवटचा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती मैदानात मध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे. बॅट्समन फलंदाजासाठी संधी आहे. 37 चेंडू, 71 धावेंची गरज मैदानात मध्ये. अक्षय अनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार. गोलंदाजीच्या मार्गवरती शुगन कुमार गोलंदाजीसाठी तयार. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघ देखील आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. हा चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय फ्री हिट होता, परंतु फारसा फायदा घेता आला नाही आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. षटक क्रमांक दुसरे संपलं. 12 चेंडूचा डाव त्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा डाव फलक जर पाहायला गेलं तर 10च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर नोंदवल्या गेल्या. उर्वरित चेंडू आता आपण पाहूयात. 36 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटक अजून देखील मैदानात मध्ये शिल्लक आहेत आणि 6 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 71 धावेंची गरज. 36 चेंडू, 71 धावेंची गरज आहे.
छत्तीस चेंडू 71 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणि विधानसभेमध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय शुभम कदम जो गोलंदाजीसाठी मैदानामध्ये तयार होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरुवात होती या सामन्याला. हा चेंडू आपण पाहतोय पॉइंटला कट करायचा होता. आकाशच्या बॅटमधून आपण पाहतोय इथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. एक जीवदान आपण पाहतोय आकाशला या ठिकाणी मिळालंय आणि त्यानंतर मैदानामध्ये काय कामगिरी केली जाईल. हा चेंडू आता पॉइंटला टॅप केला आणि क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. एक टप्पा खात चेंडू चाललाय सीमा पार येतोय चौकार. धाबा मिळतील 4. आणि इथे आकाशच्या बॅटमधनं आपण पाहतोय चौकार आलाय. 4 धावा आल्यात. 4 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढलाय आणि धावफलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्यात. आकाशचं नक्कीच कौतुक केले जाईल कारण मैदानामध्ये आपण पाहतोय सामना थोडासा दूरवरती राहिला होता परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आकाश आता करताना पाहायला मिळेल कारण एक झेल त्याचा सुटलाय. संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा आज मात्र कोणत्या खेळाडूवरती असतील ना तर तो खेळाडू आहे आकाश दाभाडे. खूप मोठा फॅन फॉलोअर्स आपण पाहतो मावळ तालुक्यामध्ये या खेळाडूचा आहे. आज मैदानामध्ये आकाशची बॅटिंग पाहण्यासाठी गर्दी नक्कीच होईल. मैदानामध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट आहे संपूर्णपणे. त्यानंतर डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2.3 षटकांचा डाव आपण पाहतोय आतापर्यंत मैदानामध्ये संपलाय. पुढचा चेंडू असणार आहे. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे त्या ठिकाणी ऋषी आपण पाहतोय चेंडूला फील्ड करेल. फेकी मैदानामध्ये झाली आणि तिथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव देऊन जाईल. एका आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु मैदानामध्ये आता गरज आहे चौकार षटकारांची. मैदानामध्ये मोठ्या धावसंख्येची गरज आहे. मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे कारण 32 चेंडू जे आपण पाहिले मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत आणि 66 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजून देखील आहे. अक्षयची बॅट मैदानामध्ये थोडीशी शांत पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटवरती साजेल असा चेंडू आपण पाहतोय आला नाही. बॅटवरती आज मात्र अक्षयच्या बॅटवरती चेंडू यायला तयार नाही. सकाळच्या सत्रामध्ये अक्षयला बॅटिंगसाठी आपण पाहतोय लवकरात लवकर संधी मिळाली तर संधीचं सोनं देखील करणं त्याला आता खूप गरजेचं ठरणार आहे. मैदानामध्ये बॅटिंग गरजेची आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता. क्रॉस द बॅट फक्त उडवलाय चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट हा येतोय षटकार. इट्स आवर स्टार रिमिक्स. मै बंगाली बापू आया बे मै कवडी बे. आता शेवटची विनंती आहे टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. आता टॉस साठी देखील उशीर झालाय. पहिल्या सामन्यासाठी देखील उशीर झाला होता. चला विनंती आहे 11 हनुमान क्रिकेट क्लब टोंबरेवाडी संघाचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं षटक देखील जे संपताना पाहायला मिळालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत.
तर आता 30 चेंडू 60 धाब्यांची गरज आणि चौथ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तुषार शिंदे गोलंदाजीच्या मार्गवरती. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, फक्त दिशा दिली आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण थोडस खराब, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. मध्ये आपण पाहतोय चौकार त्या ठिकाणी आकाशच्या वाटमधनं आलाय. या चौकाराने संघाचं धावफलक वाढलंय 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल आणि त्यावरती तुषार शिंदेचं स्वागत या ठिकाणी केलंय चौकाराने. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय व्हेरिएशन करण्याचा नक्कीच प्रयत्न राहील आणि प्रत्येक चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करणारे तुषार शिंदे आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू इथे वेट अँड वॉच फटका खेळलाय आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काय फटका सजवला. हा येईल षटकार. आकाश आपण पाहतोय मैदानाच्या लागोपाठचा दुसरा मोठा फटका खेळून काढतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार तर या चेंडूवरती षटकार आलाय. कौतुक करावं लागेल आकाश दाभाडेचं. झेल सुटला त्यानंतर आपण पाहतोय जीवदान मिळालं, संधी मिळाली, संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळेल. प्रसिद्ध गाडा मालक सागर भाऊ कारके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू आहे हा चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पडला आणि त्याला सन्मान देण्याचं देखील काम केलंय. जर पाहिलं गेलं तरी चांगल्या खेळाडूची ओळख आहे, कारण चांगल्या चेंडूला सन्मान त्या ठिकाणी दिला जातो. तर थोड्याशा खराब चेंडूवरती आक्रमण देखील केलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे आहे क्रिकेट, तर खराब चेंडूवरती चौकार षटकार खेळणं म्हणजे आहे क्रिकेट. हे क्रिकेट आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचा थरार आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. स्वराज्य चषक 2025 दिवस क्रमांक 4 आणि सामना क्रमांक 1. एका बाजूला पहिलं शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. इथे टॉस केला जाईल. चला विनंती असणार आहे टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन या. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तर या ठिकाणी टॉस केला जातोय पुढील होणाऱ्या सामन्याचा. पहिलं राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये 11 हनुमान क्रिकेट क्लब ठोंबरेवाडी. व्हाईट बॉल आहे. क्रीजचा बाहेर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. नो बॉल आहे की नाही यासाठी. आणि टॉस करण्यासाठी कृष्णा वालेकर आणि त्यांच्या बरोबर स्वप्नील आंबेकर या दोन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. आणि खजिनदार मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार पवीदादा शिंदे यांच्या देखील असे टॉस त्या ठिकाणी केले जाते. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपण पाहतोय पेंडिंग वरती आहे. तर हा चेंडू वाईड कळवलाय. अतिरिक्त धावसंख्या आपण पाहिली त्या ठिकाणी खर्च केली. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे गेले आणि धावफलकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता की हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा वाईड येईल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या खर्च केली. लागोपाठचे 2 वाईड चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केली आहे. आणि 26 चेंडू 47 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी अजून देखील आहे. अष्टाईक अक्षयच्या बॅटमधून हा चेंडू मैदानाच्या मध्ये बॅटवरती येऊ शकला नाही. यशच्या उद्ध्वस्त होत आहेत. अक्षयला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर अक्षय बाद झाला
आणि त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात मध्ये पाहायला मिळेल. आशिष दाभाडे अर्थात लाडू मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. इथे टॉस आपण पाहतोय संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय. टॉस का बॉस 11 हनुमान क्रिकेट क्लब ठुमरेपाडी सगळ्यात प्रथमतः आपण पाहतोय टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाला. आणि आता मैदानात आपण पाहतोय अंशरे खेळण्यासाठी आशिष दाभाडे. पहिला बॉल आशिष साठी आणि हा चेंडू गॅप शोधलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट शोधली गॅप आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. हे देखील षटक आपण पाहिलं मैदानात मध्ये संपलंय आणि 4 षटकांचा डाव आपण पाहिलं मैदानात मध्ये संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जर पाहिलं गेलं तर धावफलकावरती आहे 48 धावा धावफलकावरती आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील 24 चेंडू शिल्लक. 24 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. पहिला शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतोय बॅटिंग मैदानात मध्ये करतोय. 91 धावांचा पाठलाग मैदानात मध्ये चालू असताना आपण पाहतोय मैदानात मध्ये शेवटचं समीकरण येऊन पोहोचलंय. 24 चेंडू 43 धावा मॅच जिंकण्यासाठी. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 48 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स हे समीकरण आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती शुगन कुमार बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी शुगन कुमार गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. आणि आता मैदानात मध्ये 24 चेंडू 43 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने लक्ष पूर्ण केलं जाईल. एक झेल सुटला त्यानंतर आकाशची बॅटिंग देखील आपण पाहिले. चांगली बॅटिंग करण्याचं काम त्याने केलंय. हा चेंडू मैदानात मध्ये वाईट बॉल. पहिला बॉल थोडासा खराब लाईन लेंथ बिघडली आहे आणि इथे हा चेंडू आपण पाहिलं मैदानात मध्ये वाईट आलाय. अवंतर धाव संख्या इथे खर्च केली जाते या संघाच्या मदतीने. आपण अवंतर धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय पुढे सरसवले जाईल. 49 धावा ज्या धावफलकावरती असणार आहेत. आकाश दाभाडे आपण पाहतोय 12 चेंडू 25 धावसंख्येवरती मैदानात मध्ये कामगिरी करत असताना या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक झेल देखील सुटलाय आणि हा बॉल मैदानात मध्ये आपण पाहतोय पायावरती येऊन नक्कीच आदळलाय. पंचांकडे अपील देखील केली जाईल परंतु अपील आपण पाहतोय फेटाळली जाते. पंच स्वतःच्या निर्णयावरती आपण पाहतोय ठाम असताना जे नक्कीच पाहायला मिळतील. निर्णयाचा महामेरू म्हणून पंचांना ओळखलं जातं. योग्य ते निर्णय करण्याचं काम आजपर्यंत आपण पाहतोय. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसापर्यंत देखील आपण पाहतोय या पंचांनी केलंय. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद असतील. पुन्हा एकदा मैदानात मध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू आहे आकाश दाभाडेसाठी. शुगन कुमार गोलंदाजीच्या मार्कवरती राईट मोर द विकेट मारा तर केलाय. समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एक सिंगल जी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. एका आणि एका धावेला आता खूप सारं महत्व देखील दिलं जात आहे. प्रत्येक चेंडू त्यावरती धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावा देखील येताना पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांपासून आता शुगन कुमारने आपण पाहतोय थोडंसं वंचित ठेवलंय या 2 फलंदाजांना. शुगन कुमार गोलंदाजीच्या मार्कवरती आश्रय खेळण्यासाठी आशिष दाभाडेला आपण पाहतोय डेड बॉल. रनअप मध्ये थोडासा बिघाड आपण पाहिलाय आणि त्यानंतर मैदानात मध्ये थांबावं लागले गोलंदाजाला. ही देखील चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे की ज्यावेळी रनअप मध्ये आपण पाहतो बिघाड होतो मैदानात मध्ये थांबावं लागतं. पुढचा चेंडू आहे कुलवर टप्प्याचा बॉल. काय बॉल मैदानात मध्ये पडलाय. कौतुक करावं लागेल. शुगन कुमार बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करतोय. तर डॉट चेंडू देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मैदानात मध्ये आपण पाहिलं या आधीच्या चेंडूवरती सिंगल आली
आणि पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघाची अर्धशतकी खेळी त्या ठिकाणी पूर्ण झाली. 50 धावा जदा फलकावरती नोंदवल्या गेल्या. इथं मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल आणि आशिष दाभाडे स्वास्थ्यामध्ये माघारी परततोय. फलंदाज बाद. मैदानामध्ये आशिष दाभाडे बाद झाला. नवीन फलंदाज बॅटर अभि दाभाडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मावळ तालुक्यातील आपण पाहतोय असणारा रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतो अभि दाभाडेकडे नक्कीच पाहिलं जातं. आणि मैदानामध्ये आज काय कामगिरी केली जाईल अभिच्या माध्यमातून हे नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना नक्कीच चांगली कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 20 चेंडू 41 धावांची गरज आहे. अभि ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार. कुलवटापाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हा व्हाईट बॉल येईल. डाव्या सीच्या बाहेर चेंडू आपण पाहिलं मैदानामध्ये पडलाय. अतिरिक्त धावसंख्या त्या ठिकाणी खर्च केली आहे. संघाचा धावफलक वाढेल. 51 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 20 चेंडू 40 धावांची गरज. प्रत्येकी चेंडूवरती 2 धावेची गरज. 20 चेंडू 40 धावांची गरज आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी अभि दाभाडे. फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु हा देखील बॉल आपण पाहतोय डॉट निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय केली जाते. एक अचूक टप्पा तिकड मारा सातत्याने आपण पाहतोय मैदानामध्ये केला जातोय. आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आज मात्र मैदानामध्ये शुगन कुमार करताना या सामन्यामध्ये जो नक्कीच पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा वाचवणं तितकंसं सोपं नाही परंतु ते सोपं करून ठेवलंय. अवघड आव्हान देखील शुगन कुमारने. मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय वाईड. अतिरिक्त धावसंख्या त्या ठिकाणी खर्च केली. 1 धाव जी पळून सुद्धा पूर्ण केली जाते. वाईड +1 आताच्या येतील 2 धावा. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्यात. वाईड चेंडू सातत्याने या षटकामध्ये पाहायला मिळालेत आणि 4 अतिरिक्त धावा या षटकामध्ये आल्यात. या 4 धावा म्हणून पाहिलं संघाचा धावफलक वाढवण्यामध्ये थोडीशी मदत नक्कीच करताना पाहायला मिळतील. संघाचा धावफलक पुढे जाईल 53 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू आहे. आकाशच्या बॅटमध्ये फटका खेळलाय आणि आकाशाला गवस निघालणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार आकाशच्या बॅटमधून आला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय नक्कीच हा प्रेशर रिलीज करणारा षटकार आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. कारण थोडासा वेळ मैदानामध्ये गेला आणि त्यानंतर मैदानामध्ये थोडासा लेट पण थेट आकाशच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराने संघाचा धावफलक नक्कीच वाढलाय. त्याआधी आपण पाहिले षटक देखील संपलाय आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 59 धावसंख्येवरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 चेंडू आलाय. अठरा चेंडू 32 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन पुन्हा एकदा मॅच आपण जी पाहतोय रंगामध्ये आली आणि आकाशची बॅट देखील मैदानात रंग उधळायला सुरुवात करते. का बॅटिंग मैदानात तो करतोय. जीवदान मिळालंय त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा त्यानं घेतलाय. चौकार षटकारांची आतिषबाजी जी नक्कीच आपण पाहतोय आकाशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आणि सामना आपण बघूयात 2 फलंदाज फिनिश करतील का. 2 सख्खे बंधू आपण पाहतोय मैदानात. एका बाजूला अभि दाभाडे, दुसऱ्या बाजूला आकाश दाभाडे. ही जोडी मैदानात कार्यरत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती ऋषिकेश. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि अति उंची देखील आपण पाहिली. या चेंडूला होती 1 बाउन्स देखील घोषित केला
अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च झाली आहे पहिल्याच बॉलवरती. थोडासा खराब टप्पा आणि त्यावरती अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळाली. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता तिथे पंचांकडे केली अपील. बिग विकेट गॉन. अभि दाभाडे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. आणि मैदानात आपण पाहिलं अभि दाभाडे देखील बाद होताना पाहायला मिळालाय. 5वा फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. 60 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 17 चेंडू शिल्लक आहे. 31 धावेंची गरज. 17 चेंडू 31. काय कामगिरी मैदानात मध्ये केली जाईल. 15 चेंडू मध्ये वैयक्तिक 32 धावा आपण पाहतोय आकाश दाभाडेने मैदानात मध्ये बनवल्यात. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात मध्ये जय दाभाडे मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. जय दाभाडे मध्ये देखील आपण पाहतोय क्षमता आहे, ताकद आहे चौकार षटकार खेळण्याची. आज मैदानात मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा बॉल मैदानात मध्ये आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाही. लेटकट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानात मध्ये होता परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉल मैदानात मध्ये आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी देखील पाहायला मिळालाय. लागोपाठचे 2 बॉल आपण पाहतोय डॉट आलेत. 1 वाईडची धाव खर्च केली. धावेने संघाचा धावफलक 60 वरती नक्कीच पोहोचलाय 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. क्षेत्ररक्षक दूरवरती आपण पाहतोय. एक सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. आता आकाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना नक्कीच पाहायला मिळेल. स्वतःवरती विश्वास आकाशने आज मात्र ठेवलाय आणि त्या विश्वासाला आपण पाहतोय साजेल अशी कामगिरी विश्वास पणाला लावून मैदानात कामगिरी करावी लागेल. ती जबाबदारी आता आकाशला स्वीकारावी लागेल. संपूर्णपणे संघाची जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन आता मात्र लढावं लागेल. आकाश ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मैदानात तयार. चेंडू लेफ्ट केला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. डाव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू पडला. अतिरिक्त धाव संख्या जर पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये जास्त खर्च झाल्यात आणि संघाचं धावफलक सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. 62 62 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू इथे फक्त दिशा दिली आणि दिशा खराब तर दशा खराब. चेंडू सीमा पार येतोय. चौकार 4 धावा. पाहतोय जो कालावधी होता तो नक्कीच एका इनिंगच्या डावाचा कालावधी या ठिकाणी संपलाय. हे षटक संपल्यानंतर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. प्रत्येक इनिंगसाठी आपण पाहतो ठराविक वेळेचा कालावधी आहे. तो कालावधी या ठिकाणी संपला आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय 66 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच जिंकण्यासाठी 14 चेंडू 25. पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट. चेंडू उडवलाय आणि इथे चेंडू पोहोचेल आकाशच्या बॅट मधनं. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. लागोपाठचा दुसरा मोठा फटका. कॅच सुटला. जीवदान मिळालं. त्या जीवदानाचा फायदा घेतोय. संधी मिळाली त्याचं सोनं करताना पाहायला मिळेल. आकाशला माहिती आहे एकदा निघून गेलेली वेळ आणि संधी वारंवार मिळत नाही. पुढचा चेंडू आकाशसाठी. खुलवा टप्प्याचा बॉल होता त्याला सन्मान दिला. गॅप मध्ये चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळून काढला. एक सिंगल त्या ठिकाणी आली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार नाही. नकार नक्कीच कळवलाय आणि मैदानात मध्ये आपण पाहतोय एका सिंगलने संघाचा धावफलक वाढेल. संघाचा धावफलक 73 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 चेंडू 18 धावेंची गरज. आकाश वैयक्तिक आपण पाहतोय मैदानात मध्ये 43 धाव संख्येवरती कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. 18 चेंडू 43 धावा आकाशने आतापर्यंत बनवल्यात. आजच्या दिवसातील अर्धशतकी खेळी आकाश पूर्ण करेल का. 50 धावा आकाश पूर्ण करताना पाहायला मिळेल का. पण मैदानात मध्ये पाहूयात 18 चेंडू त्यापैकी जर पाहायला गेलं तर 4 षटकार
आणि 3 चौकार आकाशने मैदानात मध्ये खेळून काढलेत. एक चांगली अपडेट आपण पाहतोय देण्याचं काम क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अमित भुजबळ सर या ठिकाणी करत आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिक लाईव्ह चॅनेलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 43 धावांची वैयक्तिक खेळी आपण पाहतोय. आकाशच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तुषार शिंदे गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळतील. हा बॉल हलक्यात आणि खेळून काढलाय आणि अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती मैदानामध्ये कुठल्याही एक सिंगल आली. पुढचा चेंडू आहे आणि आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. जयचा बॅटवरती आपण पाहिला हा चेंडू येऊ शकला नाही. चांगला चेंडू त्या ठिकाणी मैदानात मध्ये पडलाय. जर पाहिलं गेलं तर जयसाठी या ठिकाणी पारितोषिक येते. भैरवनाथ साऊंडचे असणारे सर्व्हिस सर्वा आणि मावळ तालुक्याचा बुलंद आवाज किरण येवले यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. जयने जर सामना जिंकून दिला तर किरण येवले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते मोहनजी आंबेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि मैदानाच्या मध्ये पुढचा चेंडू जयसाठी. हा चेंडू फुल टॉस होता नक्कीच, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रेशर आणण्याचं काम करतील. कारण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये समीकरण आता वारंवार बदलताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती सामना होऊ शकतो. संघर्षाची गरज आहे. इथे जयच्या बॅटमधनं फटका तर खेळलाय आणि तिथे टिपला जाईल झेल. जय बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. मैदानाच्या आपण पाहिलं जय देखील बाद झालाय. आता मात्र D11 संघावरती प्रेशर येताना पाहायला मिळेल. डिप्रेशन मध्ये पाहायला मिळतील. कारण 7 चेंडू 17 धावांची गरज. 7 चेंडू 17. काय कामगिरी मैदानाच्या केली जाईल. आकाश दाभाडे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती नक्कीच आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर स्वप्नील दाभाडे मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्वप्नील दाभाडे देखील आपण पाहतोय एक चांगला फलंदाज म्हणून सातत्याने ओळख आहे. आज मैदानाच्या मध्ये स्वतःचा संघ अडचणीमध्ये सापडला. विघ्नहर्ता ठरणं गरजेचं असणार आहे. 7 चेंडू 17. हा पहिला बॉल मैदानाच्या मध्ये आणि इथे पायावरती आदळलाय फलंदाज. LB विकेट बाद. मारतात भाई लोक नाही. इथे आपण पाहिलं स्वप्नील देखील बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आदेश दाभाडे अर्थात पिनो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 6 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आणि क्रुशल मुवमेंट आपण पाहूयात मैदानाच्या मध्ये. तुषार शिंदेचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू टाकलेत. 2 फलंदाज बाद केले आणि फक्त 1 धाव खर्च केली. आणि आता मैदानाच्या नवीन फलंदाज न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आदेश दाभाडे अर्थात पिनो. आकाशसाठी देखील पारितोषिक येते. जर सामना जिंकून दिला तर उत्कृष्ट खेळाडू शेखर साडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर
बाभळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार पवीदादा शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. आणि ठिकाणी आपण पाहूया आता 6 चेंडू 17 धावेंची गरज. काय मैदानात मध्ये होणार. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज व्यंकट. पहिला बॉल आकाशच्या बॅटमध्ये खेळलाय आणि हा येतोय हाय अँड हँडसम 6. थँक्यू डीजे. आणि इथे आकाश मात्र आपण पाहतोय स्वतःचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करतोय. 20 चेंडू आणि 50 धावा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. 20 चेंडू आणि 50 धावांची खेळी पूर्ण केली आहे. अक्षय येळवंडे यांच्याकडून देखील पारितोषिक येतोय. आकाशने जर सामना जिंकवला तर 1000 रुपयांचं बक्षीस. टोटल 3000 रुपयांचं बक्षीस सामना जिंकून दिल्यावरती. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. 5 चेंडू 11. आकाश दाभाडे ऑन स्ट्राईक. कोलबा टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानात मध्ये केला जाईल का. नकार कळवलाय परंतु दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झाला. चुका आणि वारंवार चुका पडतील भागात. 2 धावा. 2 धावेने संघाचा धावफलक वाढेल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक चुकी किती मागात पडू शकते तुम्ही आधी पाहिलंय. आता ही दुसरी चुकी आहे. पहिली चुकी काय तर आकाश दाभाडेचा जेल सुटला आणि त्याने अर्धशतकी खेळी पूर्ण केली. 2 धावा तसे येतील. संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय मैदानात मध्ये वाढलाय. 4 चेंडू 9 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू 9. फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती 11 बाद चेंडू उडवलाय. फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधला षटकार. थँक्यू. मैदानात मध्ये आपण पाहतोय या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढलंय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलंय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 88 धावा. जबाबदारी आणि त्या जबाबदारी जो काय असते आकाशने दाखवून दिलाय. आत्मविश्वास काय आहे आकाश मैदानात मध्ये दाखवून देतोय. एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद आपण पाहतो या खेळाडूमध्ये आहे आणि आज मैदानात मध्ये तीच कामगिरी. कोलवटप्पा पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल त्या ठिकाणी आली. दुसरीचा प्रयत्न मैदानात मध्ये केला जाईल का. फेकी होतीये मैदानात मध्ये. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट मैदानात मध्ये झाली आहे. फलंदाज तर बाद आहे. आदेश दाभाडे बाद. फक्त कोणता फलंदाज आता इथे बाद आहे यासाठी आपण रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. कोणता फलंदाज आता बाद असणार आहे आकाश की आदेश दाभाडे. मध्ये काय सामना रंगलाय. पहिली मॅच आजच्या दिवसामधली आपण पाहतोय. एका बाजूला पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. दुसऱ्या बाजूला मैदानात मध्ये आपण पाहतोय ऋतुजा 11 दत्तनगर. 2 संघांमध्ये आपण पाहतोय महत्वपूर्ण लढत झोपली आहे आणि पहिली मॅच पहिला सामना मैदानात मध्ये आपण पाहतोय. 88 धावा तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपण पाहतोय पेंडिंगला असणार आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना 90 धावा बनवल्यात ऋतुजा 11 दत्तनगर संघाने आणि त्या 91 धावांचा पाठला करत असताना आकाशचा झेल देखील आपण पाहिले सुटला आणि क्रॉस झाले. बॅट्समन आदेश दाभाडे बाद. तीन चेंडू आता 2 चेंडू आता मैदानात शिल्लक असणार आहेत आणि 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 2 धावेंची. 2 चेंडू 2 आणि आतापर्यंत फलंदाज जर पाहिले गेले तर मैदानात बाद झालेत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. संघर्ष आणि संघर्षमय लढा आपण पाहतोय मैदानात दिला जातोय. 2 चेंडू 2 धावेंची गरज. नवीन फलंदाज न्यू बॅटर अजित दाभाडे मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळतंय कारण जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी.
हा बॉल मैदानाच्या मध्ये लेट कट करण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि आकाशच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत विजय चौकार, 4 धावा. आणि इथे आपण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सामना जिंकलाय पहिलं शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. तर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय 24 चेंडूवरती 63 धावा बनवणारा आणि विजय चौकार खेळणारा मावळचा वंडर बॉय बायकर्समॅन आकाश दाभाडे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आकाश दाभाडे आणि टोमरेवाडी संघ 11 हनुमान. विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, वेळ वाचवा. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिला जाईल आकाश दाभाडेला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी